Hi dear friends, we study about our first topic, that is living world and classification of microbes. In our last lecture we study about the different type of kingdoms. Today we going to start a new point from the same topic, that is classification of microbes. Classification of microbes mean त्यालाच आपण म्हणतो सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. So here are given that among the living organism, microorganisms are largest in the number, hence they are classified as follows. पहा मित्रांनो, आपण जर मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिले म्हणजे सूक्ष्मजीव जर पाहिले तर ते कसे आहेत, लार्जेस्ट इन नंबर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आहेत. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. त्याचं वर्गीकरण केलं जातं. ते कसं केलं जातं तर या ठिकाणी आपण पाहूया मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर सूक्ष्मदर्शक. आपण त्याला सूक्ष्मदर्शक थोडक्यात सूक्ष्मजीव आपण म्हणू शकतो. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव आपण त्याला म्हणू. मग त्याचं कन्व्हर्जन दोन पार्टमध्ये त्याचं डिवायडेशन केलं जातं. फर्स्ट आहे प्रोकॅरियोटिक अँड सेकंड इज यूकॅरियोटिक. पहा, एक काय असतो प्रोकॅरियोटिक असतो, सेकंड असतो यूकॅरियोटिक. मग याचं पुन्हा प्रोकॅरियोटिक डिवाइड होतो कशामध्ये, त्याचं कन्व्हर्जन केलं जातं म्हणजे काय असतो, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतो. बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला. आणि हे जे यूकॅरियोटिक्स आहेत, यूकॅरियोटिक्स म्हणजे प्रोटिस्टा येतो, फंगी येते आणि अल्गी येते. हे सर्व यूकॅरियोटिक्स आहेत, जे ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला यूकॅरियोटिक्स म्हणजे काय, प्रोकॅरियोटिक्स म्हणजे काय मी अगदी डिटेल्डमध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांची साईज किती असते पहा. विथ रेफरन्स टू द साईज ऑफ द मायक्रोब्स, रिमेंबर त्यांची साईज पहा. 1 मीटर बरोबर किती असतं, 10⁶. म्हणजे 1 मीटर कोणाच्या बरोबर असतो, 10⁻⁴ मायक्रोमीटरमध्ये असतो. पहा, मायक्रोमीटर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, मायक्रोमीटर. 10⁶ असतो. आणि मीटर, 1 मीटर बरोबर जर नॅनोमीटर जर घेतलं, नॅनो म्हणजे 9, म्हणून 1 मीटर बरोबर नॅनोमीटर जर कन्व्हर्जन केलं तर 10⁻⁹ काय असतं, 9 असतं. म्हणजे 10⁹ असतो. त्याला आपण 10⁹ नॅनोमीटर असे म्हणतो. पहा, म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात येतील. एक आहे मायक्रोमीटर. मायक्रोमीटर म्हणजे 1 मीटर कोणाच्या बरोबर असतो, 10⁶. मायक्रोमीटरच्या दरम्यान असतो, 1 मीटर बरोबर 10⁹. नॅनोमीटरच्या दरम्यान असतो, त्यालाच आपण नॅनोमीटर म्हणजे 10⁹ फॅक्टर म्हणतो. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम कशा प्रकारे कार्य करतात, हाऊ दे आर फंक्शनिंग. हिअर आर गिवन प्रोकॅरियोटिक डिवाइडेड इंटू बॅक्टेरिया, eukaryotic classified into protista, fungi and algae. So here are given the classification, there are given the explanation of the each part. आता प्रत्येक विभागाचा जर आपण ऑर्गॅनिझमचा जर विचार केला तर त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. पहा, फर्स्ट हिअर आर गिवन द बॅक्टेरिया. आता हा बॅक्टेरिया कसा असतो त्याची पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर कोकोस म्हटलेलं आहे, त्यानंतर कोको बॅसिलस आहे, बॅसिलस दिलेलं आहे, विब्रिओ त्या ठिकाणी कॉमा शेप असतो, म्हणजे अशा पद्धतीने असतो कॉमा शेप. विब्रिओ मीन्स कॉमा शेप. स्पिरिलम म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. मग या ठिकाणी म्हटलं बॅक्टेरिया. तर त्याची साईज काय आहे, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. बॅक्टेरियाची जर साईज आपण विचारात घेतली तर 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर काय म्हटलेलं आहे. पहा, मग ते कसे असतात, युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय म्हणतो आपण त्याला. युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासायटिक ऑर्गॅनिझम, समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. कॉलनीज म्हणजे काय, तर त्यांचे गट असतात वेगवेगळे, त्यालाच आपण कॉलनीज म्हणतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो पहा, काही घरांची कॉलनी असते, म्हणजे काही घरं जर एकत्र आली तर त्याला आपण काय म्हणतो, कॉलनी म्हणतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बॅक्टेरियाची सुद्धा काय असते, कॉलनी असते. म्हणजे वेगवेगळे बॅक्टेरिया जर एकत्र आले तर त्या ठिकाणी कॉलनी फॉर्म होते. सेकंड पॉईंट आर गिवन देअर, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल ऑल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनलीज आर ॲबसेंट. पहा, आणि भरपूर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, बॅक्टेरिया कशा असतात, प्रोकॅरियोटिक विथ सेल ऑल म्हटलेलं आहे. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनलीज म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे जे केंद्र काय आहे आपण त्याला म्हणू, अशा पद्धतीने काय असतं, न्यूक्लियस असतो आपण त्याला. इट इज ॲबसेंट, तो काय असतो, ॲबसेंट असतो.
थर्ड पॉईंट दिलाय तुम्हाला, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. आता रिप्रोडक्शन कसं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये प्रजनन कसं असतं, म्हणजे एकापासून दुसरा तयार होताना कसं होतं, तर ते काय होतं, बायनरी फ्युजन होतं. फ्युजन म्हणजे काय, तर एकापासून अनेक तयार होणे, म्हणजे याच्यापासून हे 2 तयार झाले, पुन्हा याचे डिवायडेशन झालं 2 तयार झाले, याचं पुन्हा डिवायडेशन झालं 2 तयार झाले, त्याला काय म्हणतो आपण, बायनरी फ्युजन म्हणतो. फ्युजन आणि फ्युजन याच्यामध्ये डिफरंट आहे. फ्युजनमध्ये काय होतं, दोघांपासून एक तयार होतो, त्याला फ्युजन म्हणतो आपण. पण एकापासून जर 2 तयार होत असतील तर त्याला फ्युजन असे म्हणतात किंवा फिशन असे म्हणतो. फ्युशन म्हणतात काही जण, फ्युजन पण म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी लँग्वेजमध्ये वापरतात. पहा, काही जण फ्युजन म्हणतील, काही जण फिशल म्हणतील. पहा, फोर्थ नंबरचा पॉईंट दिला, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल डिअर नंबर इन 20 मिनिट. पहा, आणि काय होतं आहे, वेगवेगळ्या फेवरेबल कंडिशनमध्ये त्यांची जी संख्या आहे ती काय होते, डबल होते. किती मिनिटामध्ये होते, 20 मिनिटमध्ये. इन 20 मिनिट ई द नंबर इज डबल इन हाऊ मेनी मिनिट्स, ओनली इन 20 मिनिट. हाऊ मेनी मिनिट, ओनली इन 20 मिनिट द नंबर इज डबल्ड. ओके, दॅट इज ऑल अबाउट द बॅक्टेरिया. हे सर्व कशाबद्दल आहे, तर बॅक्टेरियाबद्दल आहे. आता नेक्स्ट पाहू, या ठिकाणी तुम्हाला पहा वेगवेगळे बॅक्टेरिया त्या ठिकाणी शोन केलेले आहेत. आता नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करूया. नेक्स्ट पेजवरती आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्याला प्रोटिस्टा पाहायचं आहे. प्रोटिस्टा असेल, फंगी असेल आणि अल्गी असेल, त्यांचं आपण डिवायडेशन पाहूया कसं आहे ते. पहा, आता नेक्स्ट पॉईंटवरती काय म्हटलं त्यांनी, सेकंड पॉईंट दिला आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलं, प्रोटोझोआ म्हटलेलं आहे. त्याची साईज पहा कशी आहे. आता साईज कशी असते त्याची दिलेली, किती म्हटले त्यांनी, 200 मायक्रोमीटर म्हटलेलं आहे. मायक्रो म्हणजे 10⁻³ फॅक्टर असतो. मायक्रो म्हणजे लहान, अति लहान, अति सूक्ष्म म्हणतो आपण त्याला. तर किती साईज आहे त्याची, आपण जर विचारात घेतली, 200 मायक्रोमीटर आहे. पहा, प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ द अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक म्हटलेलं आहे. पहा, म्हणजे ते कशामध्ये असतं, इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये आढळतं. त्याचप्रमाणे कशामध्ये असतं, सॉईल म्हणजे मातीमध्ये असेल, फ्रेश वॉटर असेल किंवा सी वॉटरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, पाहायला भेटतं. पहा, सेकंड पॉईंट दिला आहे, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ यूकॅरियोटिक सेल. आता प्रोटोझोआमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला पॅरामेशियमचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि ते कसं असतं, युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय, एकपेशीय. यूकॅरियोटिक म्हणलेलं आहे, एकपेशीय काय असतं, यूकॅरियोटिक असतो. त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे त्यांनी, देअर इज ग्रेट व्हॅरिएशन इन द सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चरमध्ये व्हॅरिएशन मीन्स डिफरन्स, म्हणजे त्याच्यामध्ये साधर्म्य असतं का, नाही, तर व्हॅरिएशनमध्ये चेंज असतो. पहा, देअर इज ग्रेट व्हॅरिएशन इन द सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ द न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोन्स. तर प्रत्येकामध्ये काय असतं, लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय, तर हालचाल, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाण्याची जी क्रिया आहे त्यालाच काय म्हणतात, लोकोमोशन म्हणतात. आता ते कशाद्वारे करतात, या ठिकाणी पहा तुम्हाला अशा पद्धतीने दिसत असेल साईडला, तर त्याच्याद्वारे काय करतात, ते लोकोमोशन म्हणजे स्वतःची हालचाल करतात. त्याला पुढे दिलेलं आहे. पहा, these organism reproduce by the simple सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय, जे ऑलरेडी तुम्हाला मी मला लास्ट पेजवरती सांगितलं की एकापासून याची जर मोठी सेल असेल हिचं डिव्हिजन केलं जातं, म्हणजे ही 2 भागामध्ये विभागली जाते. ही डिवाइडेड इंटू 2 पार्ट्स. अगेन देर आर फॉर्मेशन ऑफ 2 पार्ट्स. दिस ऑल्सो अगेन डिवाइडेड इंटू 2 पार्ट्स. दिस ऑल्सो डिवाइडेड इंटू 2 पार्ट्स. दॅट इज कॉल्ड ॲज सिम्पल सेल डिव्हिजन. त्यालाच काय म्हणतो आपण, सेल डिव्हिजन असे म्हणतो. पहा, नेक्स्ट म्हटलं त्यांनी, अमिबा, पॅरामेशियम फ्री लिव्हिंग इन द डर्टी वॉटर. आता हे अमिबा आणि पॅरामेशियम कुठं असतात, तर फ्री लिव्हिंग इन डर्टी. डर्टी म्हणजे जे अस्वच्छ पाणी आहे त्या पाण्यामध्ये ते काय करतात, आढळतात. आपल्याला ते पाहायला सुद्धा भेटतात. पहा, पुढे जर पाहिलं तर एंटामिबा हिस्टोलायटिका आपण त्याला म्हणतो. पहा, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. एंटामिबा हिस्टोलायटिका हा काय करतो, बायासिस आपण त्याला म्हणतो. अमिबायासिस म्हणजे काहीतरी कॉजेस, म्हणजे हा जो अमिबाचा वेगवेगळे जे आजार असतात ते काय होतात, त्याच्यापासून तयार होतात. त्याचप्रमाणे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स तुम्हाला माहिती असेल की मलेरिया फॉर्म होतो त्याने. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स काय फॉर्म करतात, त्याने मलेरिया तयार करेल. त्यानंतर युग्लिन आहे. युग्लिनामुळे काय होतं आहे, हा ऑटोट्रॉपिक्स आहे, म्हणजे तो काय करतो, स्वयंपोषी आहे. ऑटोट्रॉपिक्स म्हटलेलं आहे. पहा, आता पुढचा जो पार्ट दाखवला आहे आपल्याला फंगी म्हटलेला. आता फंगीमध्ये काय काय असतं ते समजावून घेऊया. या ठिकाणी काय म्हटलं आहे, एंटामिबा तुम्हाला दाखवलेला आहे. पहा, आता फंगीमध्ये काय काय दाखवलेलं आहे पहा, आपण ते पाहूया. साईज किती आहे त्याची, 10 मायक्रोमीटर टू द 100 मायक्रोमीटर आहे, म्हणजे खूप सूक्ष्म आपण त्याला म्हणूया. म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे, 10 मायक्रोमीटर
टू किती म्हटलेलं आहे त्यांनी 100 मायक्रोमीटर एवढी त्याची काय आहे साईज आहे पहा. आता त्याच्यामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन पाहूया कशा पद्धतीने आहे. या ठिकाणी म्हटले फर्स्ट पॉईंट दिलेला आहे पहा तुम्हाला. फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे तुम्हाला, आपण जर म्हटलं फर्स्ट पॉईंटचा आपल्याला विचार करायचा. या ठिकाणी म्हटले दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल. म्हणजे कशावरती जगतात हे, ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा डेड बॉडी म्हणजे जे मेलेले जे प्राणी आहेत त्या प्राण्यांवरती किंवा वनस्पतींवरती हे काय फंगी काय होते जगते पहा. These are eukaryotic organisms. Some are unicellular, other are visible and naked. पहा म्हणजे काही आपल्याला काही ह्या फंगी आहेत हे आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसतात. म्हणजे काय म्हटलं नेक आहे म्हणजे आपल्या डोळ्यांना जो मानवी डोळा आहे त्या मानवी डोळ्याला सुद्धा काही त्याच्यातले फंगी दिसतात आणि कसे असतात युनिसेल्युलर असतात पहा. नेक्स्ट पॉईंट दिला त्यांनी काय म्हणले सॅप्रोट्रॉपिक म्हटलेलं आहे पहा. दॅट इज सॅप्रोट्रॉपिक ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आता हे कशापासून सॅप्रोट्रॉपिक तयार होतात तर त्याने म्हटलं ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकेइंग. डिकेइंग म्हणजे जे नाश पावतात ना घटक, म्हणजे जे सजीव असतात किंवा जे मेलेले घटक आहेत किंवा काही कुजलेले पदार्थ असतात त्याच्यावरती ते काय होतात जगतात पहा. म्हणजे त्याच्यापासून ते स्वतःचं अन्न काय ॲब्झॉर्ब करणे म्हणजे काय करणे शोषून घेणे, ओढून घेणे आपण त्याला म्हणतो पहा. नेक्स्ट दिला दे रिप्रोड्यूस सेक्सुअली अँड असेक्सुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. पहा म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही प्रकारचं असतं. एक सेक्सुअली रिप्रोडक्शन पण असतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन पण त्या ठिकाणी होतं. कशाद्वारे तर सेल डिव्हिजन म्हणतो आपण. म्हणजे एक सेल असेल त्याच्या दोन पार्टमध्ये काय होतं त्याचं डिवायडेशन होतं, त्याला आपण सेल डिव्हिजन असे म्हणतो पहा. बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम ही सगळी कशाची एक्झाम्पल आहे तर ही फंगीची एक्झाम्पल आहे. आता मशरूमची तुम्हाला माहिती आहे भाजी वगैरे करतात सगळ्यांनी पाहिलं सुद्धा असेल. कॅन्डिडा आहे, बेकर ईस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की केक असेल किंवा पाव वगैरे असेल हे सर्व घटक बनण्यासाठी त्या ठिकाणी ईस्ट वापरतात. आता पुढचा 4th नंबरचा पॉईंट दिला आहे तुम्हाला अल्गी म्हटलेलं आहे. त्याची साईज पहा बरं सेम ज्याप्रमाणे या ठिकाणी होती तीच साईज या ठिकाणी आहे. म्हणजे ती याची आणि याची साईज सारखी आहे फंगी आणि अल्गीची. किती आहे 10 मायक्रोमीटर किती आहे 100 मायक्रोमीटर म्हटलेलं आहे अप्रॉक्सिमेटली. म्हणजे त्याच्या दरम्यान असते. की त्याची एक्झाम्पलसुद्धा दिलेली आहेत. काय म्हटलं आहे प्लाझ्मोडियम म्हटलेलं आहे पहा. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे हे जर म्हटलं याला सॅकॅरोमायसिस म्हणतो आपण त्याला. सॅकॅरोमायसिस म्हटलेलं आहे पहा. तर ते काय आहे ते आपण या ठिकाणी पाहू अल्गीमध्ये पहा. तर यामध्ये दे आर ॲक्वॅटिक म्हणजे कशामध्ये असणार आहे म्हणजे पाण्यामध्ये असतात ते बहुतेकता. त्यानंतर सेकंड पॉईंट दिला युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. दुसरं काय म्हटलं त्याने युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी असतात, ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजे स्वयंपोषी असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं हिरव्या रंगाचं एक द्रव असतं आणि ते काय करतं त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसची क्रिया करतं. म्हणजे काय करतं सूर्यप्रकाशाद्वारे जे प्रकाश संश्लेषण करतं आणि प्रकाश संश्लेषणाने स्वतःचं अन्न काय करतं स्वतः तयार करतं. त्याची एक्झाम्पल जर दिली तर त्यांनी काय म्हटलं आहे क्लॉरेला म्हटलेलं आहे. आणि दुसरं काय म्हटलं त्यांनी क्लॅमिडोमोनास आपण त्याला म्हणतो तो सुद्धा एक प्राणी आहे. ते सुद्धा तुमच्या पुढे दाखवलेलं आहे पहा. म्हणजे त्याचासुद्धा काय होतो वापर होतो पहा. या ठिकाणी क्लॉरेला दाखवलेला आहे पहा तुम्हाला जो इथे एक्झाम्पल याचा आहे इथे ते या ठिकाणी अशा पद्धतीने तो असतो पहा. आता व्हायरसेस म्हटलं. आता व्हायरस कोणते असतात त्यांची साईज पहा नॅनोमीटर असते. म्हणजे नॅनो म्हणजे तुम्हाला मी सांगितलं 10⁹ जो फॅक्टर असतो 10⁻⁹ नॅनोमीटरमध्ये तर तो असतो या ठिकाणी. मग त्याची साईज म्हटलं आहे 10 नॅनोमीटर टू द 100 नॅनोमीटर म्हटलेलं आहे. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम or they are said to be organism at the age of the living and non-living. They are studied under the microbiology. ते कशाच्या खाली आपण पाहतोय मायक्रोबायोलॉजीच्या अंदर. मायक्रो म्हणजे सूक्ष्म दर्शकाचा वापर करतो किंवा सूक्ष्म जीवशास्त्र आपण त्याला म्हणतो. त्याच्याद्वारे काय करतो आपण स्टडी करतो. बायोलॉजी म्हणजे काय असतं तर जीवशास्त्र असतं. बायोलॉजीमध्ये म्हणजे काय असतं जीवशास्त्र आपण त्याला म्हणतो. बायो म्हणजे जीव आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. हा एक सायन्सचा एक संपूर्ण विषय आहे आणि मायक्रोबायोलॉजीसुद्धा त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे टोटल जो त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे सूक्ष्मजीव आहेत किंवा स्मॉल ऑर्गॅनिझम म्हणतो त्याच्यामध्ये व्हायरसेस वगैरेचे काही पार्ट असतील ते येतात पहा. आता या ठिकाणी तुम्हाला म्हटलं व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिन्यूट दॅट इज दे आर 10 to 100 times smaller than the bacteria and can be seen only with the electron microscope. कशाच्या खाली पाहतोय आपण त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली पाहतोय. म्हणजे अतिसूक्ष्म असतात आणि ते कशाच्या खाली पाहतो आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली पाहतो पहा. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स
व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. DNA सगळ्यांना माहिती असेल. DNA म्हणजे काय असं डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड आपण त्या म्हणतो, त्याचा लॉंग फॉर्म दिला आहे. आणि RNA म्हणतो आपण त्याला. RNAचे प्रकार कोणते पडतात तर रायबोन्यूक्लिक ॲसिड. त्याच्यामध्ये पण टाईप आहेत RNAचे. tRNA असेल, mRNA असेल, मेसेंजर RNA म्हणतो आपण, त्यानंतर ट्रान्सफर RNA म्हणतो. याचंच तुम्हाला 9th आणि 10th स्टडी करायचं. पहा, व्हायरसेस सर्वाईव्ह ओनली इन द लिव्हिंग प्लांट. लिव्हिंग प्लांट म्हणजे जिवंत याच्यामध्ये असतात ते लिव्हिंग प्लांट. आणि काय म्हटलं त्याने ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स म्हटलं विथ द हेल्प ऑफ द होस्ट सेल ऑर क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. ते काय करतात, होस्ट सेलला काय करतात, डिस्ट्रॉय करतात म्हणजे मारतात आणि ते काय होतात, फ्री होतात. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल. आणि त्याच्यापासून नवीन सेल काय होते, तयार होते. पहा, लास्ट पॉईंट दिला तुम्हाला, व्हायरसेस कॉज मेन डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल. हे जे व्हायरस आहेत आपण त्याला विषाणू म्हणतो, तर ते काय करतात, डिसीजेस म्हणजे काय, वेगवेगळे जे आजार आहे किंवा रोग म्हणतो ते कोणाला तयार करतात, प्लांट म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांना ते काय करतात, तयार करतात. असा हा पार्ट होता. म्हणजे हा जो चॅप्टर होता, हा चॅप्टर या ठिकाणी मित्रांनो अगदी व्यवस्थितरित्या मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आपला न्यू टॉपिक आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये, आपला जो न्यू टॉपिक आहे त्याच्यामध्ये हेल्थ अँड डिसीजेस आपण त्याला म्हणतो, आरोग्य आणि रोग म्हणतो. तर हा आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत. आत्तापर्यंतच्या सर्व व्हिडिओ आपल्या मित्रांना काय करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अगदी क्वालिटी एज्युकेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, जेणेकरून तुमचा 10th 11th 12thचा अगदी सायन्सचा संपूर्ण पार्ट आणि जो बेसिक पार्ट आहे तो क्लिअर करण्याचा आपला प्रयत्न आहे. 8 तर आहेतच, पण 9th असेल, 10th असेल, 11th 12th ह्या चारही वर्गांचा तुमचा बेस पक्का करायचा आपलं चालू आहे, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचा 101% नक्कीच फायदा होईल. त्यामुळं काय करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आपल्या मॅथच्यासुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपण टाकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचासुद्धा अभ्यास करता येईल. तर सर्वांना ऑल द बेस्ट. आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये हेल्थ अँड डिसीज हा टॉपिक काय करणार आहोत, घेणार आहोत. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.